न्यूजवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची खबर। बोदवळ मेडिकल तालुका असोसिएशनचे अध्यक्ष अतुल भाऊ अग्रवाल आज आपल्यासोबत उपस्थित आहे। उद्या संपूर्ण भारतभर मेडिकल असोसिएशनतर्फे बंद पुकारण्यात आलेला आहे। नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात अतुल भाऊ अग्रवाल यांच्याकडून। अतुल भाऊ नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। नमस्कार अतुल भाऊ, आमच्यापर्यंत एक ही बातमी आलेली आहे की संपूर्ण भारतभर मेडिकल असोसिएशनने बंद ठेवलेलं आहे। नेमकं कारण काय आहे बंद असण्याचं? सगळ्यात पहिले मी माझ्या बोदवळ तालुक्यातील सर्व नागरिकांना नमस्कार करून एक आवाहन करू इच्छितो की आज रात्री 12 वाजेपासून तर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 20 मे बुधवारपर्यंत ऑल इंडिया केमिस्ट बंदचा आदेश आम्हाला वरिष्ठांकडून आलेला आहे। त्या निमित्ताने सगळ्या नागरिकांना विनंतीपूर्वक सांगतो की ज्या काही अत्यावश्यक औषधी लागत असेल, आपल्याला नित्य औषधी असेल, त्यांचा साठा वगैरे आज त्यांनी थोडंफार प्रमाणात घेऊन घ्यावे, जेणेकरून उद्या त्यांना काही अडचण येणार नाही। कारण पूर्ण कडकडीत बंद 24 तास कडकडीत औषधं दुकान बंद राहणार आहे। अतुल भाऊ, एक प्रश्न आपला विचारावासा वाटत आहे, नेमकं बंदचं कारण काय, का बंद होते? सगळ्यात पहिले महत्त्वाचा विषय असा आहे की आज ॲडव्हर्टाइजमेंटचा सुलसुलाट, डिजिटल मीडियाचा सुलसुलाट, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ऑनलाईन औषधी मागवणी केंद्र जास्त वाढलेलं आहे। कॉर्पोरेट सेक्टरकडे अवाजवी डिस्काउंट जे आम्हाला पर्चेसिंग रेटमध्ये येत नाही त्याच्यासाठी जास्त डिस्काउंट, मग त्या औषधी आहे की काय हा प्रश्न निर्माण होतो। म्हणजे अशुद्ध आणि अप्रमाणित औषधींचा सुलसुलाट। नेमका निषेध कोणावर आहे, सरकारवर आहे की ऑनलाईनवर आहे? निषेध नाही, आम्ही आमची रितसर मागणी करतो आहे। सगळ्यात पहिले ऑनलाईनमुळे आज आमचा व्यवसाय आज डगमगाईत आलेला आहे। ग्रामीण भागातला तर पासून तर मोठे मोठे केमिस्टची दुकानं बंद करण्याची वेळ आली आहे। आम्ही शास्त्रोक्त शुद्ध पद्धतीनं प्रमाणित औषधी क्वालिफाईड पर्सनच्या निगराणीमध्ये, त्याचं व्यवस्थित स्टोरेज कंडिशनमध्ये, पक्के बिलामध्ये सगळं व्यवस्थित यंत्रणा राबवून आम्ही पेशंट्सना देत असतो। आता ह्या ऑनलाईनवाल्यांनी बोगस दुसरं म्हणजे विदाऊट प्रिस्क्रिप्शन, नेमकं उदाहरण कसं म्हणता येईल की आता लोकांना जे स्वस्त मिळतं ऑनलाईनचं असं झालं आहे, डिजिटल झालेलं आहे, डिजिटलमुळे त्यांना स्वस्तात मिळत आहे। बरोबर, मग त्यांनी नेमकं काम म्हणून तुमच्याकडून औषधी खरेदी करावी, खरेदी का करावी? याच्यामध्ये दिशाभूल आहे। शुद्ध आणि प्रमाणित औषधं जे आहे आजही कोणतीच कंपनीवाला हा एवढ्या डिस्काउंटमध्ये देऊ शकतच नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ॲडव्हर्टाईजमध्ये कोणी काही करू शकतो, लोकशाही आहे, त्याला आपण त्यांना हे करू शकतो। आमचा आग्रह मुळीच नाही आहे, परंतु आमचे सगळ्यात महत्त्वाचा किंवा व्यवसाय हा दुय्यम, परंतु ग्राहक हित पहिले महत्त्वाचं जाणून दुष्परिणाम लोकांना काही कळत नाही। ठीक आहे, दुष्परिणाम औषधी जर कधी ते डोस पूर्ण मिळाला नाही तर त्या डोसचा परिणाम जाणवतच आज इथं होते। असं आहे नेमकी बंदचं असं आहे की तुमची सरकारकडून मागणी आहे? भरपूर मागण्या आहे, त्याच्यातली मेन 2 मागण्या तुम्हाला सांगितले की ऑनलाईन फार्मसीबद्दल सरकारने थोडा विचार करावा व आम्हाला न्याय द्यावा। आज परिस्थिती अशी आहे साहेब की आम्ही पूर्ण नियमाने आणि सगळे शुद्ध पद्धतीनं क्वालिफाईड पर्सनच्या माध्यमातून औषधी विक्री करतो। ऑनलाईनवाले काय करतात, ऑनलाईनवाले पहिले पैसे मागतात, आम्ही पहिले पेशंटचा दर्द विचारतो, त्यांना दुःख विचारतो की काय साहेब। ऑनलाईनवाले काय करतात, ऑनलाईनवाले पहिले पैसे टाकतात। आता कोविडच्या काळामध्ये आम्ही जेवढी मेहनत घेतली, आमचं जीव हे करून पेशंटपर्यंत सर्व्हिस दिली, सगळं सेवा दिली, आपला केमिस्टची भावना निर्माण व्हावी जनतेमध्ये की हे आपलं आहे, आपल्याकडे पैसे असो नसो, काही औषधी रिटर्न असतात आम्ही घेतो, व्यवस्थित करून घेतो, असं नाही आहे। ऑनलाईनवाल्याने जे तुम्हाला काम करतो, काय मेसेज देणार तुम्ही जनतेला? बस जनतेला एकच मेसेज देणार, आपलं आरोग्याबद्दल जागरूक राहून औषधी खरेदी करावी। अशुद्ध आणि अप्रमाणित औषधं मोठ्या डिस्काउंटच्या लालसेनं जाऊ नये। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्या कालच्या बंदसाठी आपल्याला ज्या काही अर्जंट असतील त्या आज परचेस करून घ्यावी। आणि अत्यावश्यक ह्या काळातही आम्ही जनतेला वेळी धरलेलं नाही आहे, हा महत्त्वाचा मुद्दा। जर कालही कोणाला उद्याही कोणाला जर कधी काही इमर्जन्सीमध्ये जर कधी अत्यावश्यक काही लागलं तरी अत्यावश्यक नंबर आपल्याला दिलेले आहे, तुम्ही कॉल करा आणि रिसर आम्ही तुम्हाला मदत करू। नक्कीच जनहितार्थ तुम्ही हा बंद किती दिवस चालणार आहे? बस 24 तासाचा बंद आहे आमचा, रात्री 12 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत। आणि या कालावधीमध्ये अत्यावश्यकसाठी सुद्धा मुभा आहे, म्हणजे आमची दुकान उघडं राहणार नाही कोणतंच, परंतु त्यांनी कॉल करावं
आम्ही त्यांची पूर्तता पूर्ण करू. आणि तरी याच्याबद्दल जे जनतेला आमच्याकडून जो काही त्रास होत असेल त्याच्याबद्दल आम्ही क्षमस्व होतो. नक्कीच जनहितार्थ हा मेडिकल असोसिएशनतर्फे बंद ठेवण्यात येत आहे. या बाबतीमध्ये आपल्याला बोदवड तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष अतुलजी अग्रवाल यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. येणाऱ्या 24 तासापर्यंत हा बंद ठेवण्यात येणार आहे. नेमका या बंदच्या कारणाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाईन औषधे जी मागवली जातात आहे ती सर्रासपणे जनतेची लूट होत आहे. या मेडिकल्स ज्या ऑनलाईन येतात त्यांना कुठेचही शुद्ध असण्याची शाश्वती मिळत नाही. तसेच स्थानिक मेडिकल चालवणारे यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या सर्व बाबी शासनाकडून खोडून काढण्यात याव्या या मागणीसाठी आज संपूर्ण भारतभर मेडिकल असोसिएशनतर्फे बंद करण्यात येत आहे. आणि याबाबतीत अत्यावश्यक सेवांसाठी हे मेडिकल उघडे राहणार आहे. जरी मेडिकल उघडे राहणार असले तरी अत्यावश्यक रुग्णांना मेडिकल पोहोचवण्याची सोय या मेडिकल चालकांनी केलेली आहे. नक्कीच शासनाकडे यांची केलेली मागणी आहे ती योग्य असल्याचे योग्य ठरू शकते आणि यावर शासनाने नियमितपणे विचार करावा यावरची मागणी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अतुलभाऊ अग्रवाल यांनी केलेली आहे. झेड प्राईम न्यूजसाठी कॅमेरा पर्सन आसिफ बनारसर, जय शेख, बोदवड.